चंद्रपूर जिल्ह्यात 25 वाघांची शिकार झाली आहे, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। आणि याच प्रकरणात मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीशीही शिकारीचं कनेक्शन आता पोलिसांच्या तपासादरम्यान उघड झालेलं आहे। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा एक विशेष रिपोर्ट। चंद्रपुरातील वाघांच्या शिकारीचं चीन कनेक्शन। तब्बल 25 वाघांची शिकार आणि अवयवांची तस्करी। आंतरराष्ट्रीय बहेलिया टोळीचा शोध सुरू। चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 25 वाघांची शिकार झाल्याचं उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। धक्कादायक म्हणजे अजित राजबोंड याने लोकांमध्ये मिसळत अनेक वाघांची शिकार केल्याचंही समोर आलंय। आता त्याच्या अटकेनंतर मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीशीही शिकारीचं कनेक्शन पोलिसांच्या तपासात उघड झालंय। चंद्रपुरात शिकार, चीनमध्ये व्यापार। मेघालयाचा माजी सैनिक लाल नेईसंगकडून वाघांच्या अवयवांची सीमापार तस्करी। लाल नेईसंगने तस्करीत 2 कोटींचा व्यवहार केल्याचं उघड केलंय। वाघांच्या अवयवांची चीनमध्ये विक्री केल्याचं समोर। राजुरा येथे सापडलेला अजित राजगोंड हा या टोळीतील महत्त्वाचा सदस्य असला तरी या टोळीतील इतर सदस्य देशभर पसरले असू शकतात अशी माहिती मिळाल्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण राज्यातील विशेष तपास पथके बहेलिया टोळीच्या मागावर आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट जाहीर झालेला आहे। त्या अनुषंगाने संपूर्णतः गस्ती आणि प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। क्षेत्रीय स्तरावर दिवस रात्र आपण परिश्रम करून गस्तीचं प्रमाण वाढवलं आहे। सर्व क्षेत्रीय कर्मचारी सुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत। तर आपल्याकडे जेव्हा ही घटना उघडकीस आली तर तो तपास जो आहे तर त्या तपासाच्या अनुषंगाने आपण 6 लोकांना अटक केलेली होती। त्यापैकी एक व्यक्ती गडचिरोलीमधून अटक केला आपण आणि बाकी काही महिला पण त्याच्यामध्ये होत्या। काही लोक त्याच्यामध्ये सध्या फरार पण आहेत, त्याचा तपास आपण करत आहोत। महाराष्ट्रात 2013 साली वाघांच्या शिकारीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं होतं। त्यावेळीही बहेलिया टोळीतील 150 शिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती। आता अजित राजगोंड सोबत तेलंगणाच्या आसिफाबादमधून आणखी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आता या बहेलिया टोळीचा बिमोड करण्याचं आवाहन वन खात्यासमोर उभं ठाकलंय। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।